उन्हाळा सुरू झाला की आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जायला लागतं. त्यातीलच एक अतिशय महत्त्वाची आणि अतिशय कॉमनली दिसून येणारी समस्या आहे ती म्हणजे घामोळ्या येणं. घामोळ्यांना प्रिकली हीट किंवा समर रॅशेस, हीट रॅशेस असं सुद्धा म्हणलं जातं. जसजशी उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाते आपल्याला घाम येण्याचं प्रमाण हे वाढायला लागतं आणि त्यामुळे त्वचेशी रिलेटेड वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जायला लागतं. तर आज आपण जाणून घेणार आहोत की घामोळ्या म्हणजे नक्की काय, त्यासाठी आपण कुठले घरगुती उपाय करू शकतो आणि फायनली मी अतिशय इफेक्टिव्ह असे होमिओपॅथिक मेडिसिन्स सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि इम्पॉर्टंट आहे. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. उन्हाळा सुरू झाला की क्लिनिकमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा पेशंट्समध्ये घामोळ्या येणं ही तक्रार अतिशय कॉमन असते आणि याला कुठल्याही वयाची अट नाही. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला घामोळ्या दिसून येतात आणि मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा घामोळ्यांचा त्रास हा दिसून येतो. तर या घामोळ्या म्हणजे नक्की काय, घामोळ्या येतात म्हणजे नक्की काय बदल होतो, तर हे आता आपण समजून घेऊया. जसजशी वातावरणातील उष्णता वाढत जाते तसतसं आपल्याला घाम जास्त यायला लागतो. घामाचं महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या शरीराचं तापमान हे संतुलित ठेवणं, टेम्परेचर बॅलन्स करणं. त्यामुळे आपल्या त्वचेवरती जेव्हा घाम येतो तेव्हा तो इव्हॅपोरेट होतो आणि आपली त्वचा ही थंड केली जाते. आपल्याला जास्त गरम होत असतं त्यावेळी आपल्याला जास्त घाम येत असतो आणि हे अतिशय नॉर्मल मेकॅनिझम आहे. त्याला कॉम्पन्सेटरी मेकॅनिझम असं सुद्धा बोललं जातं, जे आपल्या पूर्णपणे हितासाठी आहे. पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला जास्त घाम यायला लागतो त्यावेळी होतं काय की या ज्या स्वेट ग्लँड्स असतात जिथून घाम तयार होतो, तर याची जी पोअर्स किंवा छिद्र ती या जास्तीच्या घामामुळे ब्लॉक व्हायला लागतात. घामाबरोबरच धुलीकण किंवा इतर काही पार्टिकल्स त्या स्वेट ग्लँड्सच्या ओपनिंग्समध्ये अडकून हे जे ओपनिंग्स आहेत ते बंद होतात आणि तिथे स्वेलिंग येऊ शकतं, जे आपल्याला बाहेरून त्वचेवर लालसर पुरळ आल्यासारखं दिसू शकतं. तर अशा प्रकारे हे जे स्वेट ग्लँड्सचे ओपनिंग आहेत हे क्लॉग झाल्यामुळे किंवा बंद झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शरीरावरती आपल्याला लालसर बारीक बारीक पुरळ आल्यासारखे हे दिसतात. आता या घामोळ्यांबरोबरच त्वचासुद्धा ड्राय होऊन जाते, रखरखीत होऊन जाते, त्वचेला खाज येऊ शकते, आग होऊ शकते. म्हणजे बरेचदा लहान मुलांना ही खाज असह्य होते आणि ते हाताने खाजवतात आणि त्यामुळे त्या छोट्या पुरळमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं किंवा क्वचित प्रसंगी पससुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे क्वचित एखाद्या पेशंटमध्ये कणकण आल्यासारखंही दिसून येतं. आता या घामोळ्या मेनली ज्या भागामध्ये सन एक्सपोजर जास्त होतो तिथे दिसून येतात. काही ठराविक भागांमध्ये जास्त दिसून येतात. फॉर एक्झाम्पल पाठीवर, पोटावर, हातावरती आणि मानेवरती, गळ्यावरती. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये घामोळ्यांचा त्रास हा जास्त होतो. पण याशिवाय ज्या व्यक्ती उष्ण प्रदेशामध्ये जास्त काळ राहत आहेत किंवा उन्हामध्ये ज्यांना जास्त काळ काम करावं लागतं, उन्हामध्ये उभं राहावं लागतं, अशा व्यक्तींमध्ये कुठल्याही सीझनमध्ये घामोळ्या या दिसून येतात. आणि म्हणून शरीर जेव्हा जास्त टेम्परेचरच्या संपर्कात येतं तेव्हा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणून आपल्याला घाम जास्त येतो आणि या स्वेट ग्लँड्सच्या ज्या नलिका आहेत त्या जास्त घामामुळे ब्लॉक झाल्या की त्याचा परिणाम म्हणून घामोळ्यांचा त्रास आपल्याला चालू होतो. जनरली घामोळ्यांमुळे कुठलंही कॉम्प्लिकेशन होत नाही, पण पेशंटमध्ये खूप अस्वस्थता येते. एस्पेशली लहान मुलांमध्ये ती खूप अस्वस्थ होऊन जातात, इरिटेबल होऊन जातात. बरेचदा फक्त थंड पाण्याने आंघोळ केली तरीसुद्धा घामोळ्या बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते. त्यामुळे कुठलेही उपचार न घेता घामोळ्या काही दिवसांमध्ये मनानेच बऱ्या होऊन जातात. घामोळ्या येऊ नयेत म्हणून आपण कुठली काळजी घ्यायला हवी. सर्वप्रथम उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ करा आणि फक्त सकाळीच नाही तर संध्याकाळीसुद्धा थंड पाण्याने आंघोळ करा की जेणेकरून शरीराचं टेम्परेचर हे कमी व्हायला मदत होईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कॉटनचे सैलसर कपडे वापरा. खूप टाईट आणि सिंथेटिक कपडे हे शक्यतो टाळा. व्यायाम करून आल्यानंतरही व्यवस्थित आंघोळ करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता बघूयात की कुठले घरगुती उपाय आपण यासाठी करू शकतो. तर सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करणे. लहान मुलांनासुद्धा तुम्ही थंड पाण्याने पूर्ण अंग त्यांचं पुसून घेऊ शकता. घामोळ्या आल्यानंतरसुद्धा लहान मुलांचं अंग एखाद्या मऊ ओल्या कपड्याने पुसून घेण्याने सुद्धा त्यांना मोठा आराम मिळू शकतो. मोठ्या व्यक्तींमध्ये तुम्ही बर्फाचा वापरही करू शकता. एका रुमालामध्ये 2-3 बर्फाचे खडे घेऊन ते पूर्ण घामोळ्या आलेल्या आहेत त्या ठिकाणावरून जरी फिरवलं तरीसुद्धा त्याने खूप रिलॅक्स वाटायला किंवा जी जळजळ होती आहे, आग होती आहे, खाज होती आहे ती कमी यायला निश्चितच मदत होते. याचबरोबर अजून एक उपाय तो म्हणजे कोरफडीचा गर किंवा ॲलोवेराचं जेल जे मिळतं आपल्याला बाजारामध्ये त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. घरात जर कोरफड असेल तर कोरफडीचा गर हा एक अर्ध्या तासासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर तो घामोळ्या जिथे झालेल्या आहेत त्या भागांवर जर फिरवला, तिथे लावला तरीसुद्धा त्याने
म्हणजे घामोळ्या पटकन बऱ्या व्हायलासुद्धा मदत होते आणि जी आग होती आहे किंवा जी अस्वस्थता आहे ती पूर्णपणे कमी व्हायला मदत होते. याचबरोबर बाजारामध्ये चंदनाची पावडर मिळते. चंदनाच्या पावडरची पेस्ट जर तुम्ही या घामोळ्यांना लावली तर त्यानेसुद्धा जी आग होती किंवा खाज येते ती कमी व्हायला बऱ्याच प्रमाणात मदत होते. तर या घामोळ्यांसाठी अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आणि पावडर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघूयात की कुठले होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत की जे या घामोळ्यांसाठी अतिशय इफेक्टिव्ह आहेत. सर्वात पहिलं आहे एपिस मेलिफिका 30. त्वचेवर लालसरपणा असेल, खाज असेल आणि एक टोचल्यासारखं फिलिंग येत असेल तर मग एपिस मेलिफिका 30 या औषधाचा खूप चांगला उपयोग होतो. या औषधाचे 2 थेंब दिवसातून 3 वेळा मोठ्या व्यक्तींसाठी आणि लहान मुलांसाठी 1 थेंब दिवसातून 3 वेळा डायरेक्ट जिभेवरती टाकला तरी चालेल किंवा अर्धा कप पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिलं तरीही चालू शकेल. जर तुम्ही ग्लोब्युल्सवर टाकून घेणार असाल तर मग 3 ग्लोब्युल्स दिवसातून 3 वेळा घेऊ शकता मोठ्या व्यक्तींसाठी. पुढचं औषध आहे एकोनाईट 30. तर पेशंट अगदी अस्वस्थ आहे, खूप खाज येते आहे किंवा खूप रेस्टलेस आहेत, एस्पेशली लहान मुलांमध्ये जी इरिटॅबिलिटी त्यांची खूप वाढते. तर अशा केसेसमध्ये एकोनाईट 30 हे औषध चांगलं काम करतं. तर त्वचेचा लालसरपणा किंवा खाज, टोचल्यासारखी भावना, त्याच्यानंतर रेस्टलेसनेस या सगळ्यासाठी आपण एकोनाईट 30 या औषधाचे 2 थेंब दिवसातून 3 वेळा पाण्यातून घेऊ शकतो. हे झालं मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी 1 थेंब दिवसातून 2 वेळा घेतलं तरी पुरेसं आहे. ग्लोब्युल्सवर टाकून जर घेणार असाल तर दिवसातून 3 गोळ्या 3 वेळा तुम्ही खाऊ शकता. तर या औषधांव्यतिरिक्त सल्फर, जेरेनियम, रस्टॉक्स अशीही काही औषधं आहेत. पण मी असं सजेस्ट करेल की तुम्ही जर खूप त्रास असेल तर जवळच्या होमिओपॅथिक फिजिशियनकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने ही औषधं घ्या. आता मी सांगणार आहे एक अतिशय इफेक्टिव्ह पावडर जी आपण घामोळ्यांना लावू शकतो आणि मी आमच्या सगळ्या पेशंटला ही पावडर रेकमेंड करतो. तर ही पावडर आहे विजल या कंपनीची कॅलेंड्युला प्रिकली हीट पावडर. या पावडरमध्ये असणारी महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये बरेचसे होमिओपॅथिक मेडिसिन्स ॲड केलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला अतिशय छान रिझल्ट घामोळ्यांसाठी यामुळे मिळून जातो. तर कुठले मेडिसिन्स आहेत यामध्ये हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. यामध्ये कॅलेंड्युलाचं मदर टिंक्चर आहे, बर्बेरिस ॲक्वा या मेडिसिनचं मदर टिंक्चर आहे, कॅन्थॅरिस मदर टिंक्चर आहे, हिपारसल्फ, बोरिक ॲसिड असेही काही मेडिसिन्स आहेत की जे त्वचेच्या वेगवेगळ्या त्रासांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे मी असं रेकमेंड करेल की उन्हाळा संपेपर्यंत ही पावडर सतत तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा. घामोळ्या येण्याच्या सुरुवातीपासूनच जर तुम्ही ही पावडर वापरायला सुरुवात केली तर घामोळ्यांचा त्रास हा जास्त वाढणार नाही. याचबरोबर ॲलन या कंपनीची सुद्धा एक प्रिकली हीट पावडर येते, त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर हे झाले काही इफेक्टिव्ह मेडिसिन्स ज्यामुळे घामोळ्या कमी व्हायला अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचा वापर करू शकता. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. होपफुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.